भारताच्या राजकारणातला अर्थरत्न अर्थातच अर्थतज्ञ असणाऱ्या माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचे वयाच्या 92व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांना श्वसनाचा त्रास होत असल्याने दिल्लीचे एम्स रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये त्यांना रात्री 8 वाजेच्या सुमारास दाखल करण्यात आले होते. त्यांनी रात्री 9:15 वाजेच्या सुमारास अखेरचा श्वास घेत जगाचा निरोप घेतला आहे. डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे शासनाच्या वतीने 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. आपल्या 10 वर्षांच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात व संकटकाळी अर्थमंत्री असताना डॉक्टर मनमोहन सिंग यांनी देशाची बाजारपेठ जगासाठी खुली केली होती. त्यामुळे भारताची अर्थव्यवस्था रुळावर आली होती. एकंदरीत त्यांच्या जाण्याने भारताचं मोठं नुकसान झालं असून भारताने अर्थरत्न गमावला आहे. त्यांच्या निधनानंतर अनेक क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील त्यांच्याविषयी संवेदना व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे. पूर्व प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंह जी के निधन ने हम सभी के हृदय को गहरी पीड़ा पहुंचाई है. उनका जाना एक राष्ट्र के रूप में भी हमारे लिए बहुत बड़ी क्षति है. विभाजन के उस दौर में बहुत कुछ खोकर भारत आना और यहाँ जीवन के हर क्षेत्र में उपलब्धियां हासिल करना ये सामान्य बात नहीं है. अभावों और संघर्षों से ऊपर उठकर कैसे ऊंचाइयों को हासिल किया जा सकता है, उनका जीवन ये सीख भावी पीढ़ी को देता रहेगा. एक नेक इंसान के रूप में, एक विद्वान अर्थशास्त्री के रूप में और रिफॉर्म्स के प्रति समर्पित लीडर के रूप में उन्हें हमेशा याद किया जाएगा. एक अर्थशास्त्री के रूप में उन्होंने अलग अलग स्तर पर भारत सरकार में अनेक सेवाएं दी. एक चुनौतीपूर्ण समय में उन्होंने रिजर्व बैंक के गवर्नर की भूमिका निभाई. पूर्व प्रधानमंत्री भारत रत्न श्री पीवी नरसिम्हा राव जी की सरकार के वित्त मंत्री रहते हुए उन्होंने वित्तीय संकट से घिरे देश को एक नई अर्थव्यवस्था के मार्ग पर प्रशस्त किया. प्रधानमंत्री के रूप में देश के विकास में और प्रगति में उनके योगदान को हमेशा याद किया जाएगा. जनता के प्रति, देश के विकास के प्रति उनका जो कमिटमेंट था उसे हमेशा बहुत सम्मान से देखा जाएगा. डॉक्टर मनमोहन सिंह जी का जीवन उनकी ईमानदारी और सादगी का प्रतिबिंब था. वो विलक्षण सांसद थे. उनकी विनम्रता, सौम्यता और उनकी बौद्धिकता उनके संसदीय जीवन की पहचान बनी. मुझे याद है कि इस साल की शुरुआत में जब राज्यसभा में उनका कार्यकाल समाप्त हुआ, तब मैंने कहा था कि सांसद के रूप में डॉक्टर साहब की निष्ठा सभी के लिए प्रेरणा जैसी है. सत्र के समय अहम मौकों पर वो व्हीलचेयर पर बैठकर आते थे, अपना संसदीय दायित्व निभाते थे. दुनिया के प्रतिष्ठित संस्थानों की शिक्षा लेने और सरकार के अनेक शीर्ष पदों पर रहने के बाद भी वो अपनी सामान्य पृष्ठभूमि के मूल्यों को कभी भी नहीं भूले. दलगत राजनीति से ऊपर उठकर उन्होंने हमेशा हर दल के व्यक्ति से संपर्क रखा, सबके लिए सहज उपलब्ध रहे
जब मैं मुख्यमंत्री था तब डॉक्टर मनमोहन सिंह जी के साथ राष्ट्रीय और अंतर्राष्ट्रीय अनेक विषयों पर उनसे खुले मन से चर्चाएं होती थी। यहाँ दिल्ली आने के बाद भी मेरी उनसे समय समय पर बात होती थी, मुलाकात होती थी। मुझे उनसे हुई मुलाकातें, देश को लेकर हुई चर्चाएं हमेशा याद रहेगी। अभी जब उनका जन्मदिन था तब भी मैंने उनसे बात की थी। आज इस कठिन घड़ी में मैं उनके परिवार के प्रति अपनी संवेदनाएं व्यक्त करता हूं। मैं डॉक्टर मनमोहन सिंह जी को सभी देशवासियों की तरफ से श्रद्धांजलि अर्पित करता हूं। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवरचं नवापूर रेल्वे स्टेशन 2 राज्यांमध्ये अर्ध अर्ध विभागलं गेलं आहे। नवापूर रेल्वे स्टेशनवर सेल्फी घेण्यासाठी बरेचसे नागरिक जिल्हा पर जिल्ह्यासह पर राज्यातून देखील येथे सेल्फी घेण्यासाठी येत असतात। महाराष्ट्र आणि गुजरात सीमेवर या रेल्वे स्थानकावर लोकांची सेल्फी घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते। अत्यंत साधं असणारे नवापूर रेल्वे स्टेशन हे अर्ध महाराष्ट्रात आहे तर अर्ध गुजरातमध्ये आहे। या कारणाने अनेक लोक फक्त या रेल्वे स्टेशन पाहण्यासाठी येतात व या रेल्वे स्थानकावरील एक बेंच आहे जो अर्धा महाराष्ट्रात आणि अर्धा गुजरात राज्यात आहे। अनेक लोक या बेंचवर सेल्फी काढायला बसतात। स्वच्छतेच्या कारणाने देखील या रेल्वे स्थानकाचं नागरिक कौतुक करतात। नवापूर रेल्वे स्थानकावर 3 प्लॅटफॉर्म असून 2 राज्यातील वेगवेगळे ये जा करण्यासाठी ब्रिज देखील आहेत। याच कारणाने मोठ्या संख्येने नागरिक या रेल्वे स्थानकाकडे आकर्षित होऊन सेल्फी घेण्यासाठी गर्दी करत असतात। शाबीर खाटेक, माझा महाराष्ट्र न्यूज, नवापूर। सध्या देशासह राज्यात 2च घटनांवर पीडित व सर्वसामान्य जनता रस्त्यावर उतरून रोष व्यक्त करत आंदोलन करत आहे। त्यातली पहिली घटना परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशींची हत्या करणाऱ्या दोषींवर कडक कारवाई करावी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी शिंदखेड्यातून भव्य असा मोर्चा काढण्यात आला। या मोर्चाचं आयोजन वंचित बहुजन आघाडी, भिल समाज विकास मंच व मुस्लिम समाज यांच्या वतीने करण्यात आलं होतं। शिंदखेड्यातील विविध मार्गांवरून हा मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये आंबेडकरी समाज, आदिवासी समाज व मुस्लिम समाज मोठ्या संख्येने सहभागी झाला होता। मोर्चाला सुरुवात करण्यापूर्वी देशाचे माजी पंतप्रधान व अर्थमंत्री मनमोहन सिंग यांना सामुदायिक भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात करण्यात आली। पुढे मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौफुली, स्टेशन रोड, भगवा चौक, मुख्य रस्ता तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ मोर्चाचा समारोप करून तहसीलदार अनिल गवांदे यांना विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलं। यावेळी वंचित बहुजन आघाडी जिल्हा उपाध्यक्ष राहुल पाटोळे, भिल समाज विकास मंच संस्थापक दीपक अहिरे, जिल्हा सचिव अशोक सोनवणे, सुनील सोनवणे, मुस्लिम समाजाचे विक्की खाटिक, इक्बाल तेली, भटक्या विमुक्त संघटने जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी, तालुका अध्यक्ष सतीश सूर्यवंशी, विजय मोरे, दिनेश मोरे, ॲडव्होकेट अरविंद कुमार मंगासे, राम माणिक यांच्यासह पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। आदिवासी आणि बौद्ध समाज आज तडीपार गृहमंत्री अमित शाह आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या
समनार्थ या धडक मोर्चेचं आयोजन करण्यात आलेले होते, पण या मोर्चेच्या माध्यमातून तडीपार आणि बीजेपीच्या जेवढेही बगलबच्चे जे कोपऱ्यात बसून ऐकत असाल त्यांना एकच माझं सांगणं आहे की दलित, मुस्लिम, आदिवासी हा समाज आणि या समाजाच्या जर तुम्ही नांदी लागला तर तुमचे हातपाय तोडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. विचार करा, जर आम्ही रस्त्यावर उतरलो तर रस्त्यावर उतरताना आम्ही बाबासाहेबांचा पेन पण आणि 1 जानेवारीच्या शूरवीरांचा विजय स्तंभाचे आम्ही शस्त्र सुद्धा आम्ही सोडलेले नाहीत, हे तुम्ही लक्षात ठेवा. मित्रांनो, हा जो मोर्चा आहे तडीपार गृहमंत्री अमित शहा याने गुजरातमध्ये असताना गोधरा कांड केलं. गोधरा कांड मध्ये तिथल्या बीजेपी सरकारने याला तडीपार केलं होतं आणि हा बोलतोय की अंबेडकर क्या करते हो, अंबेडकर क्या करते हो, तो भगवान का नाम लोगे तो स्वर्ग में जाओगे. अरे पहले तूने अंबेडकर नाम लिया तब तो संसद में गया, तभी गया ना. बाबा साहेब के संविधान की वजह से तू संसद में गया और अभी बोल रहा कि भगवान का नाम लो. अरे मैं तो बोलता हूँ तू भगवान का नाम ले और जल्दी स्वर्ग में चल जा. अरे तू क्यों संसद के दरवाजे तक जाता है? अरे संसद में बैठने वाले और संविधान को मानने वाले बहुत है. संसद में बैठने वाले और संविधान को मानने वाले बहुत है. अरे जिस दिन तू बाबा साहब अंबेडकर का नाम और गलती से लिया, अगर तूने माफी नहीं मांगी तो तेरे ये तुम सोच लो कि हम क्या कर सकते और नहीं कर सकते. हाँ, ये विचार करो. और मैं यादवराव सावंत, माझा महाराष्ट्र न्यूज, शिंदखेडा. बस स्थानकातल्या उडणाऱ्या धुळीपासून लवकरच प्रवाशांची मुक्तता होणार असून 2 दिवसात संपूर्ण बस स्थानकाचं सिमेंट काँक्रिटीकरणाचं काम सुरू होणार आहे. तसेच नागरिकांच्या सुविधेसाठी लवकरच इलेक्ट्रिक बस महामंडळाच्या ताफ्यात दाखल होतील, अशी माहिती आमदार अनुप अग्रवाल यांनी बस स्थानकाच्या पाहणी प्रसंगी दिली आहे. नागरिकांच्या प्राप्त तक्रारीनुसार धुळ्यातल्या बस स्थानकात मोठ्या प्रमाणात धुळीचं साम्राज्य निर्माण झालं होतं. अनेक प्रवासी या धुळीमुळे त्रासले होते. त्यामुळे नागरिकांनी आमदारांकडे तक्रार करताच आमदारांनी बस स्थानकाची पाहणी करत शासनाचे 21 कोटी रुपये निधीतून लवकरच बस स्थानकाचं रुपडं पालटणार असल्याची माहिती आमदार अनुप अग्रवाल यांनी दिली आहे. शहरातील बस डेपोची पाहणी करण्यासाठी आलो होतो. काही दिवसापूर्वी या इथल्या नागरिकांची तक्रार होती का आम्ही सकाळी येतो आणि रात्री कावळ्यासारखं काळं होऊन जातो. परंतु त्यांना खुशखबरी देतो का 2च दिवसात या ठिकाणी कॉन्क्रीटचं काम चालू होतं आणि नवीन डेपोलाही 30 कोटी रुपये शासनाच्या मार्फत आता मंजूर झालेले आहे. त्याचं डिझायनिंग चालू आहे. डिझायनिंग पण 15 दिवसात पूर्ण होईल. ते डिझाईन येईल, त्याच्यानंतर टेंडर निघून नवीन बस डेपोचंही काम चालू होईल आणि एक अतिशय सुंदर असं बस डेपो या शहरात होईल. आणि नवीन इलेक्ट्रिक बसेस 250 इलेक्ट्रिक बसेस धुळ्याने नंदुरबार मिळून त्यासुद्धा लवकरच या ठिकाणी दाखल होत आहे. तर धुळ्याच्या बस स्टँडचा चेहरा मोहरा लवकरच आपण नवीन गाड्या येणार आहे. तर एकदा काम चालू झालं तर सर्वांची चर्चा करून त्या विषयावर चांगलं तोडगा. यावेळी बस स्थानकाच्या नूतनीकरणाविषयी बस स्थानकाच्या अधिकाऱ्यांशी देखील त्यांनी चर्चा केली आहे. या प्रसंगी आमदार अनुप अग्रवाल, भाजपा महानगराध्यक्ष गजेंद्र अंपळकर, ओम खंडेलवाल, भाजपाचे दिलीप शितोळे यांच्यासह भाजप पदाधिकारी व एसटी महामंडळाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.
कर्णकर्कश आवाज करणाऱ्या 15 बुलेटचा आवाज काढत वाहतूक शाखेने दंडात्मक कारवाई केली आहे। या सर्व वाहन चालकांना कडक सूचना देत वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आदेश दिले आहे। वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्या, कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेट व फॅन्सी नंबर प्लेट वाहनांना लावणाऱ्या वाहनधारकांवर सायंकाळच्या सुमारास तहसील कार्यालय चौक व गुरु शिष्य स्मारक चौकात वाहतूक शाखेच्या वतीने कारवाई करत दंड करण्यात आला। शहरातील वाहनधारकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे याकरिता वाहतूक शाखेच्या वतीने मेगा प्लॅन तयार करत शहराच्या प्रत्येक चौकात वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती शहर वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांनी दिली आहे। या प्रसंगी पोलीस उपनिरीक्षक विनायक सैंदाने, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सतीश मराठे, भूषण जगताप, हेड कॉन्स्टेबल नरेंद्र पवार, विनोद पाटील, पवन मंडले, भागवत पाटील, भूषण शेट्टे, सुनील कुलकर्णी, मतीन शेख, मयूर पाटील, विनायक ठोंबरे, मनोहर ठाकूर, ज्ञानेश्वर देसले, दीपक सैंदाने, विलास मालचे, तौसिफ शेख आदी कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज धुळे शहर वाहतूक शाखेतर्फ मामलेदार चौक आणि गुरु शिष्य स्मारक इथे विशेष मोहीम राबवण्यात आली। त्यामध्ये ट्रिपल शिफ्ट वाहनधारक, बुलेटला मॉडिफाय सायलेन्सर लावणारे, कर्कश हॉर्न या संदर्भात विशेष मोहीम राबवून कारवाया करण्यात आलेल्या आहे। आतापर्यंत 10 ते 12 बुलेट स्वारांवर कारवाई करण्यात आलेली आहे। तसेच फॅन्सी नंबर प्लेटवर कारवाई करण्यात आलेल्या आहे। यापुढेही अशा कारवाया आता चालू करण्यात आम्ही एक विशेष पथक स्थापन करून 2-2चे या सकाळ आणि संध्याकाळ अशा प्रकारे वाहतुकीचे नियम पालन न करणाऱ्या चालकांवर, वाहनधारकांवर कारवाई करणार दंड टाकतो। ऑनलाईन दंड आपण चालान करतो, चालान करतो, त्याच्यावर कारवाई करतो। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।